गुड इव्हनिंग सर. खूप खूप अभिनंदन तुमचे की मी आत्ताच काही दिवसांपूर्वी ऐकत आहे की तुमची जी करिअर लेन्स AOI ही जी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, याला अतिशय छान प्रतिसाद पालकांचा मिळत आहे. यामध्ये माझ्या काही कन्सेप्ट्स आहेत किंवा काही मला शंका आहेत की ज्या मला समजल्या नाहीत किंवा त्याच्याबद्दल मला कुतूहल आहे. जसं की याच्यामध्ये मी ऐकलंय की गोल्डन ट्रायंगल फर्स्ट टाईम इन इंडिया हे त्या टेस्टबद्दल मी ऐकलंय. तर हे काय आहे हे प्लीज तुम्ही मला सांगाल का? पॅरेंट्स त्यांचं ओपिनियन आणि त्याची एक त्या कुटुंबाची काय सोशो इकॉनॉमिकल कंडिशन आहे, ते कुटुंब काय विचार करतं ते आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जात नव्हता. तर फक्त मुलाच्या क्षमता आणि त्याची आवड ह्या दोन गोष्टींवर आपण त्या मुलाचं जर करिअर ठरवायला गेलो तर हा जो महत्वाचा मिस होणारा पार्ट आहे की ते कुटुंब काय त्याबद्दल विचार करतायत, त्या कुटुंबाच्या पण काही अपेक्षा आहेत का, काही लिमिटेशन्स आहेत का. तर इथे गोल्डन ट्रायंगल म्हणजे आपण असं म्हणतोय की मुलगा, आई वडील आणि काउन्सलर. आई वडील हे कुटुंब म्हणूयात आपण, तो स्वतः विद्यार्थी आणि काउन्सलर, हे जे तीन टोकं आहेत, ह्या तीन टोकं एकत्र येतात आणि ते मग काही डिसिजन्स घेतात, काही डिस्कशन्स करतात टेस्टच्या रिझल्ट वर, आणि त्याच्यातनं मग एक आपण निर्णय घेतो, डिसिजन घेतो शेवटी की या मुलानं काय करिअर केलं तर ते त्याच्यासाठी योग्य असेल. तर गोल्डन ट्रायंगल ही अशी कन्सेप्ट आहे. खूपच छान सर. म्हणजे कुठेतरी पॅरेंट्स आणि स्टुडंट्समधला तो जो काउन्सलर आहे किंवा तो जो गाईड करणारी जी व्यक्ती आहे, ते कुठेतरी त्यांच्यामध्ये एक कनेक्टिंग लिंक किंवा आपण दुवा म्हणू शकतो. ही अतिशय सुंदर अशी कन्सेप्ट मला यातून समजतीये. आता मला एक माझी नेक्स्ट डाऊट असा आहे की ह्या टेस्टचं जे एक्झिक्युशन आहे किंवा टेस्टचा जो फ्लो असणार आहे, तो नेमका कसा असेल? म्हणजे विद्यार्थी जर आपल्याकडे टेस्ट द्यायला जर येणार आहे, तर नेमकं त्याला कोणत्या प्रोसेसमधून जावं लागेल? सर्वात प्रथम जेव्हा विद्यार्थी डिसाईड करतो किंवा त्याचं कुटुंब डिसाईड करतं की आपल्याला एक टेस्ट द्यायची आहे, तर ही टेस्ट आपण ऑनलाईन पद्धतीनं कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. तर आपले काही टेस्ट सेंटर्स आहेत, त्या टेस्ट सेंटर्समध्ये तो विद्यार्थी आणि पालक यांनी यायचं आहे आणि तिथे ती टेस्ट परफॉर्म केली जाते. जर विद्यार्थ्याला हे पॉसिबल नसेल आणि त्याच्या पालकांना हे पॉसिबल नसेल की आमच्या टेस्ट सेंटरवर येणं, तर त्याला त्याच्या घरी जर लॅपटॉप असेल, एक डेस्कटॉप असेल, तर तरीही ती टेस्ट त्याला देता येते. फक्त यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही मॉनिटर्ड टेस्ट आहे. इथे आता ही टेस्ट लिंक आहे आणि तुम्ही ही टेस्ट देऊन टाका अशा पद्धतीने ते जमत नाही. तर एक ऑब्झर्वर तिथे लागतो, जो टेस्ट मॉनिटर करत आहे, त्या टेस्टमध्ये नेमकं काय आहे हे त्याला आधी समजावून सांगत आहे. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे सगळ्यात चांगला पर्याय हा आहे की आमच्या टेस्ट सेंटर्सवर इथे येणं आणि तिथे तुम्हाला एक मॉनिटर्ड प्रॉक्टर टेस्ट की तुम्ही देणं. ही टेस्ट दिल्यानंतर एक रिपोर्ट आपण जनरेट करतो. साधारणतः ही टेस्ट 1-1.25 तासाची आहे, 75 मिनिटची टेस्ट आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की खूप साऱ्या टेस्ट मी बघितल्या ज्या की खूप लेंदी होत्या. म्हणजे 2 तास 2.5 तास जर टेस्ट चालत असेल तर बऱ्याचदा मुलांना फटीग येतो आणि मग ती उत्तरं तेवढ्या सिरियसली कॉन्शियसली देत नाहीत. त्यामुळं माझा असा हट्ट होता की ही टेस्ट आपण नॉट मोर दॅन 75 to 80 मिनिट्स नाही जायला पाहिजे. तर एकदा ही टेस्ट दिली की रिपोर्ट जनरेट होतो आणि तो रिपोर्ट जनरेट झाला की कुटुंबानं म्हणजे त्या विद्यार्थ्यानं आणि त्याच्या आईवडिलांना काउन्सिलिंगसाठी आपल्या टेस्ट सेंटरवरच येऊ शकतात ते, किंवा जर त्यांना ते पॉसिबल नसेल तर हे आपण ऑनलाईन पण करू शकतो. ह्या काउन्सिलिंगला साधारणतः अर्धा तास लागतो आणि यामध्ये आपण काउन्सलर हा रिपोर्ट पूर्णपणे एक्सप्लेन करतात. त्याच्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेसेस काय आहेत, त्याच्याकडे काय अपॉर्च्युनिटीज त्यासाठी आहेत आणि त्यांनी कोणता करिअर पाथ निवडला पाहिजे याच्याबद्दलचं एक डिस्कशन होतं. बऱ्याचदा असं असतं की काही गोष्टी टेस्टमध्ये रिफ्लेक्ट होत नाहीत आणि ज्या काउन्सिलिंगच्या वेळेला खूप रिफ्लेक्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे ही काउन्सिलिंग ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नुसता रिपोर्ट जर तुम्ही बघाल तर तो समजणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि काउन्सिलिंगमध्ये पण काही गोष्टी पुन्हा आपल्याला बदलू शकतात किंवा काही गोष्टी काउन्सलरला नवीन लक्षात येऊ शकतात. त्यामुळे
काउन्सिलिंगमध्ये पण काउन्सलर हे बघत असतो की हा जो रिपोर्ट आलेला आहे, त्याने जी टेस्ट दिलेली आहे, तशा पद्धतीने खरंच तो विद्यार्थी आहे का, की अजून काही गोष्टींवर आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि इथे त्याचं कुटुंब म्हणजे आई वडील आणि विद्यार्थी यांच्यामध्ये पण एक सुसंवाद आहे का, तो तो असणं पण खूप महत्त्वाचं असतं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण काउन्सिलिंगच्या शेवटी एका डिसिजनवर येतो की साधारणतः या मुलानं काय करायला हवं आपल्या करिअरमध्ये आणि ते कसं करायला हवं. खूपच छान सर. याच्यामध्ये आपण जे सांगितलं, की काही ज्या टेस्ट होत्या त्या साधारण 3 ते 4 तास किंवा मॅक्सिमम 3 तास त्या चालायच्या. आणि आज सगळ्यात जास्त महत्त्वाचा जो प्रॉब्लेम आज आपण बघतोय, की इव्हन 30 सेकंडची रीलसुद्धा स्टुडंट्स जास्त वेळ बघू शकत नाहीये. सो आपण त्यांच्याकडून ही अपेक्षाच ठेवू शकत नाही, की त्यांनी 3 तासाची टेस्ट एका प्रॉपर एन्व्हायर्नमेंटमध्ये देणं किंवा प्रॉपर एका मेंटॅलिटीने देणं, हे आपणही बिंग अ पॅरेंट त्यांच्याकडून अपेक्षाही ठेवू शकत नाही. इव्हन आपणही 30 सेकंड्स रील किंवा ती ॲडव्हर्टाईज प्रॉपर पूर्ण बघत नाही. सो ही तुमची जी कन्सेप्ट आहे, की 75 मिनिट्समध्ये ती टेस्ट रॅपअप करायची आणि त्यामधून म्हणजे फ्रेश मूडमध्ये त्या स्टुडंटच्या डोक्यामध्ये काय आहे, हे एका पेपरवर घ्यायचं आणि नंतर त्याची ॲनालिसिस करायची. आणि फक्त आपण रिपोर्टच देत नाही, तर त्याचं पूर्ण प्रॉपर गाईडन्स पण काय आहे, म्हणजे त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे, ते पॅरेंट्सलाही समजून सांगतात, की फक्त मुलाच्या वीकनेसकडेच आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये, तर त्याच्या ज्या स्ट्रेंथ्स आहेत त्याही आपण योग्य पद्धतीने त्यांना समजावून सांगतात. हे अतिशय खूप एक छान गोष्ट आहे, जी मला ह्या टेस्टमधून दिसून येते. आता माझा एक नेक्स्ट क्वेश्चन असा आहे, की ही टेस्ट जर द्यायची आहे, तर कोणत्या स्टुडंट्सने ह्या टेस्टसाठी अप्रोच करायला पाहिजे किंवा कोणत्या पॅरेंट्सने याच्यासाठी आपल्याकडे जी विचारपूस आहे ती करायला पाहिजे? म्हणजेच साधारण एक राईट एज किंवा नेमकं कोणत्या क्लासमध्ये असलेल्या स्टुडंट्सने ही टेस्ट द्यायला पाहिजे? आपल्याकडे साधारणतः करिअर डिसिजन हे 10वीच्या बेसिसवर घेतले जातात. 10वी नंतर बरेचसे मार्ग हे वेगळे होतात. 10वी पर्यंत सगळ्यांना जो सिलेबस आहे तो साधारणतः सारखा आहे. 10वी नंतर वाटा वेगळ्या होतात. तर ह्या जंक्शनमध्ये ही टेस्ट होणं अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे 9वी किंवा 10वीचे विद्यार्थी तर ही टेस्ट द्यायलाच हवी, जेणेकरून त्यांना योग्य काय आणि अयोग्य काय आहे आपल्यासाठी हे कळेल. पण याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आमची दुसरी टेस्ट आहे, जी आम्ही 7th आणि 8thच्या मुलांना रिकमेंड करतो. कारण की 7वी आणि 8वीच्या हा जो वेळ असतो हा पण एक डेव्हलपमेंटचा क्रुशियल वेळ आहे. आणि इथे आपण योग्य मार्गावर आहोत का, म्हणजे 7वीच्या मुलाला काय काय यायला हवं, 7वीचा मुलगा कसा डेव्हलप असायला हवा, हे एका टेस्टमधनं कळतं. एक होलिस्टिक डेव्हलपमेंट आपल्या 7वीच्या मुलाची झाली आहे की नाही झाली आहे, हे एका टेस्टमधनं आम्हाला कळतं. तर ती 7वी आणि 8वीची टेस्ट देणं पण अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मुलं आपल्या किती ट्रॅकवर आहेत ते आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर 9वी आणि 10वीमध्ये तर ही करिअर ॲप्टिट्यूड टेस्ट ही असायलाच हवी. बऱ्याचदा असं होतं की 11वी 12वीमध्ये आपण काहीतरी एक निवडतो, आपण एक स्ट्रीम निवडतो आणि असं लक्षात येतं की अरे हे काहीतरी फसलंय, आपल्याला तेवढं जमत नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांनी पण ती 11वी किंवा 12वीमध्ये द्यायला हरकत नाही, जर त्यांना काही रिॲडजस्टमेंट्स करायच्या असतील तर, किंवा आहे त्याच्यामध्ये मी अजून कसं चांगलं करू शकेल हे जर बघायचं असेल तर 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी पण ही टेस्ट देणं अतिशय महत्त्वाची आहे. अर्थात या तिन्ही टेस्ट वेगवेगळ्या आहेत, त्यांचं कंटेंट वेगळं आहे, त्यांचे क्वेश्चनियर्स वेगळे आहेत. तर ह्या 3 टप्प्यांमध्ये 3दा टेस्ट देऊ शकतो आपण. आणि मला असं वाटतं की माझा असा अनुभव आहे की अशा 3 टप्प्यांमध्ये जर आपण टेस्ट दिली आणि मुलांनी जर अशा पद्धतीनं 3दा जर गायडन्स तो घेतला तर ते खूपच छान पद्धतीने त्यांचं पुढे करिअर नेऊ शकतील. अगदी बरोबर सर. म्हणजे 7वीला जर तो आहे, म्हणजे 7th क्लासला जर आहे आणि 10th नंतर जर त्याचं IIT, इंजिनिअरिंग किंवा मेडिकलसाठी त्याला जायचं आहे, पण 7thला त्याचा जर अभ्यासावरून तो जो एक ट्रॅक आहे तो जर घसरत चाललाय, तर ह्या टेस्टमुळे मला असं हे समजलं की त्याच्या पॅरेंट्सला लगेचच समजणार आहे की तो कोणत्या सब्जेक्टमध्ये वीक झालाय किंवा त्याचं नेमकं काय त्याला नाही समजत आहे. तर लगेचच तेही त्याच्या अभ्यासावर लक्ष देऊ शकतात. म्हणजे इन फ्युचर त्यांना जे प्रॉब्लेम येणार आहेत
त्याच्या भविष्याशी निगडीत. कारण आज सगळं जे काही चाललंय ते आपण स्टुडंट्सच्या हितासाठी किंवा त्या विद्यार्थ्याच्या फ्युचरसाठी आई-वडीलही तेवढीच मेहनत किंवा त्यांचीही तेवढीच तारेवरची कसरत इकडे सुरू आहे. आणि हेच म्हणजे हा एक मी साधारण आपल्या टेस्टला एक मिरर म्हणेल, की ते तिन्ही म्हणजे पॅरेंट्स आणि स्टुडंट हे तिघंही त्या आरशासमोर एक उभे आहेत. 7वीला म्हणा किंवा 10thला म्हणा किंवा 12thला म्हणा आणि त्यांना प्रॉपर एक त्या स्टुडंटची जी रिॲलिटी आहे, की तो स्टडीमध्ये नेमका कुठे आहे किंवा त्याला काय नेमकं प्रॉब्लेम्स येतायत, हे आपल्याला ह्या टेस्टमधून समजतंय. त्यानंतर माझा नेक्स्ट क्वेश्चन असा असणार आहे, की ह्या टेस्टबद्दल आता सगळी इन्फॉर्मेशन घेतल्यानंतर याच्यासाठी आपल्याला फायनान्शियल आपल्याला किंवा त्या पॅरेंट्सला किती पे करावं लागेल, जेणेकरून ते ही टेस्ट देऊ शकतात? ओके, हा थोडासा वेगळा प्रश्न तुम्ही विचारलात आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्याकडे एक फक्त टेस्ट होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचा रिपोर्ट बनणार आहे आणि काउन्सिलिंग होणार आहे अर्ध्या तासाची. या गोष्टीसाठी पैसे देणं हे थोडंसं कदाचित लोकांना अवघड वाटू शकतं. याची जी युटिलिटी आहे, जे महत्त्व आहे ते खूप जास्त आहे. आपण जसं एखाद्या डॉक्टरकडे जातो ओपिनियन घेण्यासाठी, अशा पद्धतीने याला बघितलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी जी फीस आहे ती जर तुम्ही म्हणजे मला पुण्यामधले पण खूप सारे काउन्सिलर माहिती आहेत, मुंबईमधले काउन्सिलर खूप माहिती आहेत, दिल्लीमधले खूप सारे काउन्सिलर माहिती आहेत मला. तर ही लोक 10-15 हजार रुपये पण याच्यासाठी चार्ज करतात आणि याच्या मागे वेळ किंवा एक तर टेस्ट तर आहे फक्त आणि काय त्याच्यानंतर अर्धा तासाचं काउन्सिलिंग आहे. असं तुम्ही डॉक्टरला नाही म्हणत ना, की काय त्यांनी केलं तर 5 मिनिटं चेक केलं आणि 2 गोळ्या लिहून दिल्या आणि लगे एवढी फीस घेतली. तर ते तसं नाहीये. तो त्याच्या मागचा जो त्याचा अभ्यास आहे, त्याच्या मागचा त्याचा अनुभव आहे आणि त्यांनी जे ज्ञान तुमच्याशी शेअर केलंय त्याची ती व्हॅल्यू आहे. तर इथे आपण मी एका अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो आहे आणि माझ्या स्वतःच्या करिअरमध्ये अशा काही अडचणी आल्या किंवा असे काही डिसिजन्स झाले की ज्याच्यामुळे मला असं वाटलं की अशा पद्धतीचं एक वैज्ञानिक स्वरूपाचं टूल वापरून लोकांनी करिअर डिसिजन्स घेतली पाहिजेत. आणि ते माझं मेन प्रेरणास्थान होतं ही टेस्ट डेव्हलप करण्यामागचं. आणि मला असं वाटतं की ही सगळ्यांसाठी ती सगळ्यांना उपलब्ध व्हायला हवी. ती खूप महाग पण असायला नको. यासाठी आम्ही याची फीस 5,000 रुपये ठेवलेली आहे. आणि जी जर तुम्ही बाकीच्या म्हणजे आपल्याला कम्पेअर करायचं नाहीये, पण अतिशय माफक फीस आहे. जेव्हा तुम्ही ह्या पूर्ण एक्सपिरियन्स मधून जाल तेव्हा तुम्हाला नक्की लक्षात येईल की ही एवढी फीस वर्थ आहे आणि त्याच्यामधनं तुम्हाला जी फळं मिळणार आहेत ती तुम्हाला आयुष्यभर पुरेसी असणार आहेत. अगदी बरोबर सर. म्हणजे एका अँगलने याला आपण एक एज्युकेशनल इन्व्हेस्टमेंट असं म्हणू शकतो, की 11th-12thला जर आपण नंबर ऑफ क्लासेसला बघू शकतो, की तिथे एका वर्षाची फीस 1,00,000 असते किंवा 2 वर्षांची फीस 1 ते 1.5 लाखापर्यंत 2 लाखापर्यंत फीस आहे. आणि इतकं सगळं देऊनही त्या स्टुडंटला जर शेवटला समजतंय किंवा त्या क्लासच्या एंडिंगला कळतंय, की माझा याच्यामध्ये इंटरेस्टच नाहीये आणि लाईफ टाईम तो जर हॅपीच नाहीये, तर ते इतकी सगळी फीस देऊनही त्याचं हवं तसे फळ किंवा हवं तसं फ्रूट त्यांना मिळेलच याचीही आपण गॅरंटी घेऊ शकत नाही. म्हणून पॅरेंट्सला हे 5,000 पे करून स्टुडंटच्या ज्या प्रॉपर त्यांच्यामधल्या स्ट्रेंथ किंवा विकनेस आहे हे जर यामधून समजतंय आणि एक प्रॉपर गायडन्स जर तिथे मिळतोय, की त्याने भविष्यामध्ये काय करायला पाहिजे, तर नक्कीच एक प्रॉपर इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण ही टेस्ट मीही पॅरेंट्सला अपील करू शकते, की खरंच खूप छान टेस्ट आहे. याच्यामधून मला ज्या गोष्टी समजल्या नव्हत्या अतिशय छान अशा आपण समजून सांगितल्या. त्याबद्दल नक्कीच आपलेही खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण ही चर्चा खूप छान पद्धतीने करू शकलो. तुमचे प्रश्नही अतिशय महत्त्वाचे होते कारण की त्यातनं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे पालकांचे ज्या मनातल्या शंका आहेत त्या निरसन होणार आहेत. सो थँक्यू वन्स अगेन.